Hello students, in this video lecture we are going to start practical syllabus of our subject Hospital and Clinical Pharmacy. Hospital Pharmacy Practical is mainly based on preparation and evaluation of large volume parenterals, which are the major practicals. And the practicals like evaluation of raw material, water for injection, surgical dressings are the minor experiment. सो ह्या हॉस्पिटल फार्मसी प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला मेजर आणि मायनर अशा दोन टाईपचे एक्सपेरिमेंट्स किंवा प्रॅक्टिकल्स परफॉर्म करायचे आहेत, ज्याच्यामध्ये लार्ज व्हॉल्यूम पॅरेंट्रल्सचं प्रिपरेशन करणं आणि त्याचं इव्हॅल्युएशन करणं हे मेजर एक्सपेरिमेंट्स असणार आहेत. आणि त्याबरोबरच मायनर एक्सपेरिमेंट्समध्ये रॉ मटेरियलचं इव्हॅल्युएशन, वॉटर फॉर इंजेक्शनचं इव्हॅल्युएशन आणि सर्जिकल ड्रेसिंगचं इव्हॅल्युएशन यासारखे मायनर एक्सपेरिमेंट्स आपल्याला परफॉर्म करायचे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण किती टाईपचे एक्सपेरिमेंट्स आहेत त्याची लिस्ट बघून घेऊया. हिअर इज द लिस्ट ऑफ एक्सपेरिमेंट्स. फर्स्ट इज द इंट्रोडक्शन ऑफ HPCP लॅब. ह्या एक्सपेरिमेंटमधून आपल्याला HPCP लॅबमध्ये कोणत्या टाईपचे इन्स्ट्रुमेंट्स, इक्विपमेंट्स वापरायचे आहेत त्याच्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन मिळणार आहे. सेकंड टाईप और सेकंड ग्रुप ऑफ एक्सपेरिमेंट्स आर रॉ मटेरियल अँड देअर इव्हॅल्युएशन. वेगवेगळ्या टाईपचं रॉ मटेरियल जे यूज करायचं आहे त्याचं इव्हॅल्युएशन कोणत्या पद्धतीने करायचं आहे ते आपल्याला ह्या एक्सपेरिमेंटच्या ग्रुपमध्ये बघायचं आहे. त्याच्यामध्ये आहे टू प्रिपेअर अँड इव्हॅल्युएट वॉटर फॉर इंजेक्शन IP. Water for injection, which is the mostly used solvent for the preparation of large volume parenterals. So here is the experiment which is based on the preparation and evaluation of water for injection IP. Then to perform the test for pyrogen on water for injection IP. पायरोजनची टेस्ट सुद्धा परफॉर्म करून बघायची आहे आपल्याला IP वॉटर फॉर इंजेक्शन IP वरती. Then to find out the suitability of dextrose used for preparation. The dextrose which is used for preparation of LVPs are checked for its suitability in this experiment. To find out the suitability of sodium chloride used for preparation of transfusion fluid by using flame photometer. सोडियम क्लोराईड जे यूज करणार आहोत आपण ट्रान्सफ्युजन फ्लूइड बनवण्यासाठी त्याची सुटेबिलिटी चेक करायची आहे बाय यूजिंग द इक्विपमेंट फ्लेम फोटोमीटर. देन टू परफॉर्म द हायड्रोलायटिक रेझिस्टन्स टेस्ट ऑन अ ग्लास बॉटल यूज्ड फॉर ट्रान्सफ्युजन फ्लूइड. The containers used for storage of large volume parenteral like plastic and glass containers are also evaluated. So in this experiment we have to perform the hydrolytic resistance test on a glass bottles. Then seventh experiment is to evaluate the plastic transfusion bottles used for large volume parenteral. म्हणजे दोन्ही टाईपचे जे कंटेनर यूज करणार आहोत ते सुद्धा आपल्याला रॉ मटेरियल बरोबर टेस्टिंग करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतरच आपण ते यूज करू शकतो. नेक्स्ट एक्सपेरिमेंट्स ग्रुप इज preparation of transfusion fluid, which are the major experiments of hospital and clinical pharmacy. लार्ज व्हॉल्यूम पॅरेंटरल फ्लुइड्स तयार करायचे आहेत आपल्याला ह्या सेक्शनमध्ये. त्याच्यामध्ये आपल्याला कंपोजिशन दिलेलं असणार आहे, त्याच्यावरून कॅल्क्युलेशन करून 500 ml म्हणजेच लार्ज व्हॉल्यूम सोल्युशन बनवायचं आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीचे सोल्युशन्स आपल्याला बनवायचे आहेत. फर्स्ट इज टू प्रिपेअर अँड सबमिट 100 ml ऑफ 5% वेट बाय व्हॉल्यूम डेक्स्ट्रोज IV infusion IP. Then also we have to prepare 0.9% W/V sodium chloride IV infusion. Then sodium chloride, compound sodium chloride injection, that is also called as a Ringer solution. To prepare and submit sodium lactate injection IP, which is also called as a Hartmann's solution. Then we also have to perform sodium chloride and dextrose injection IP, which is a combination of sodium chloride and dextrose. Then to prepare and submit 1.6% weight by volume sodium chloride hypertonic injection, and to prepare 1.4% sodium bicarbonate intravenous infusion BP. जे IP आणि
BP या दोन्ही ऑफिशियल बुक्समध्ये दिलेल्या ज्या काही लार्ज व्हॉल्यूम पॅरेंटल्सच्या प्रोसिजर्स आहेत त्या फॉलो करून आपल्याला हे प्रोडक्ट्स तयार करायचे आहेत. हे आपले मेजर एक्सपेरिमेंट्स असणार आहेत. नेक्स्ट आर दी evaluation of surgical dressings. In that we have to evaluate the various types of surgical dressings like absorbent cotton, then absorbent cotton wool, cotton ribbon gauze, etc. In this we have to perform evaluation of absorbent cotton wool, then determination of sinking time and water holding capacity of absorbent cotton wool, then also determine the loss on drying of absorbent cotton wool, then to determine the number of threads per 10 centimeter of absorbent cotton ribbon gauze as per BP standards, then to determine the weight per unit area of absorbent cotton ribbon gauze BP, and to determine the sulfated ash ऑफ ॲब्झॉर्बंट कॉटन वूल IP. म्हणजे जे जे वेगळे वेगळे क्रायटेरियाज यूज केले जात आहेत इव्हॅल्युएशन करण्यासाठी ते सगळे आपल्याला परफॉर्म करून बघायचे आहेत आणि त्याच्यानुसार टेस्ट पास होत आहेत की फेल होत आहेत इव्हॅल्युएशनसाठीच्या ते आपल्याला ह्या एक्सपेरिमेंट्समधून चेक करायचं आहे. नेक्स्ट टाईप ऑफ एक्सपेरिमेंट्स आर दी डेमॉन्स्ट्रेशन्स which are sterilization process used for the hospital supplies. In that we have to study the different type of sterilizers. वेगवेगळ्या टाईपचे इक्विपमेंट्स किंवा मेथड्स कोणत्या कोणत्या वापरल्या जातात स्टरलायझेशनसाठी ते आपल्याला स्टडी करायचे आहेत. देन टू स्टरलाइज द सर्जिकल इन्स्ट्रुमेंट, टू स्टरलाइज द सिरिंजेस, नीडल्स, ग्लासवेअर्स, then to sterilize the rubber gloves and rubber tubings, to sterilize the hospital fabrics, to sterilize the surgical dressings, etc. All these experiments are the demonstration, so we have to only look at the demo of these sterilization processes. Next type of experiments are the handling and use of data processing equipments. इथे कम्प्युटरचा यूज काय होतो आहे रिटेल फार्मसीमध्ये असेल किंवा पूर्ण फार्मसी प्रोफेशनमध्ये काय यूज आहे कॉम्प्युटर्सचा तो आपल्याला चेक करायचा आहे. त्याच्यासाठी हॉस्पिटलचा यूज फॉर रजिस्ट्रेशन ऑफ पेशंट कसा केला जातो ते आपल्याला बघायचं आहे. नेक्स्ट एक्सपेरिमेंट इज अ प्रोजेक्ट विच इज अ हॉस्पिटल व्हिजिट. इन दिस experiment or in this practical we have to visit the hospital organization and we have to learn their typical organization, the pharmacy system or their drug distribution system, types of patient, types of wards in a hospital we have to check. Next part is a clinical pharmacy. In that we have to study the role of pharmacist in a first aid treatment. Then we have to study the role of pharmacist in improving the patient compliance and to study the role of pharmacist in family planning. क्लिनिकल फार्मसी सेक्शनमध्ये आपल्याला मेनली फार्मासिस्टचा रोल काय काय आहे क्लिनिकल फार्मसी सेक्शनमध्ये तो बघायचा आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट एड ट्रीटमेंट कशा प्रकारे दिली पाहिजे किंवा फार्मासिस्टने पेशंट कंप्लायन्स कशा पद्धतीने इम्प्रूव्ह केला पाहिजे आणि फॅमिली प्लॅनिंगमध्ये काय काय गायडन्स केलं पाहिजे पेशंट्सना ह्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आपल्याला मिळणार आहे. सो मेनली आपल्याला हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसीच्या प्रॅक्टिकलमध्ये एवढे सगळे एक्सपेरिमेंट्स किंवा एवढे सगळे प्रॅक्टिकल्स परफॉर्म करायचे आहेत. सो वन बाय वन वी विल अपलोडेड द नेक्स्ट प्रॅक्टिकल्स इन द नेक्स्ट सेशन्स. थँक्यू.